राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलची। महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला। पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलं तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे। लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला अतिशय मोठा धक्का आहे, कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून याआधीच पक्ष गेला होता, त्यात आता शरद पवारांची देखील भर पडलेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। नवी दिल्लीला सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे शरद पवार यांच्या घराबाहेरून। सोमेश, सगळ्यांना सध्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे शरद पवारांची। काल निकाल आल्यापासून शरद पवारांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती, का अधिकचे तपशील आहेत याबद्दल? शरद पवारांनी अजूनपर्यंत आपली भूमिका ही स्वतः जाहीर केली नाही, परंतु त्यांच्या गटाकडून जे सांगण्यात येतं त्यानुसार शरद पवारांच्या माध्यमातून त्यांची भूमिका ही सुप्रिया सुळेंनी काल मांडलेली आहे आणि कदाचित शक्यता आहे की सुप्रिया सुळेंचीच भूमिका ही कदाचित आता यापुढे अजित पवार गटाची भूमिका असेल, शरद पवार गटाची भूमिका असेल। कारण शरद पवारांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु शरद पवार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक विद्यार्थी आघाडीच्या कार्यक्रमामध्ये येणार आहेत, सर्वांसमोर त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भूमिका समोर येऊ शकते, परंतु अजूनपर्यंत पक्ष म्हणून अधिकृत भूमिका काल रात्री सुप्रिया ताईंनी मांडलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार नवं चिन्ह म्हणजे 3 चिन्हांचे जे त्यांना पर्याय देणार त्यापैकी एक चिन्ह ते निवडतील। आता सध्या त्यांना जे 3 चिन्हांचे पर्याय दिले ते राज्यसभेच्या निवडणुकांसाठी दिलेले आहेत आणि राज्यसभा निवडणुकांनुसार आतापर्यंत जर शरद पवार गटाने त्यांचा उमेदवार दिला नाही तर कदाचित शरद पवार गटाला आपलं चिन्ह घ्यावं लागणार नाही। परंतु त्यांच्यासमोर आता प्रश्न तोच आहे की जर शरद पवार गटाने आपला उमेदवार दिला तर मात्र त्यांना चिन्ह घ्यावं लागेल आणि ते जे चिन्ह मिळेल ते चिन्ह सुद्धा किती वेळासाठी किती काळासाठी राहील हा एक प्रश्न आहे। कारण फक्त राज्यसभेसाठी चिन्ह घेणं हे त्यांना सोयीचं असेल का हा एक मुद्दा आहे। कारण राज्यसभेच्या निवडणुकांसाठी जर चिन्ह मिळालं तर ते चिन्ह फक्त राज्यसभेच्या निवडणुका होईपर्यंत त्यांच्यासोबत असेल। त्यानंतर मग लोकसभेच्या निवडणुका कशा प्रकारे घेतल्या जातील आणि लोकसभेच्या निवडणुकांसाठी पुन्हा वेगळं चिन्ह घ्यावं लागेल का हा एक प्रश्न आहे। म्हणून आता सध्या सुप्रिया सुळेंचा शरद पवारांचा जो गट आहे ते सगळेजण एक कायदेशीर प्रक्रिया आखण्याचा प्रयत्न करत आहेत की नेमकं ते चिन्ह घ्यायचे राज्यसभेच्या निवडणुकांपुरतं की मग प्रत्यक्ष कायदेशीर लढाई करायची आहे, सुप्रीम कोर्टात जाऊन निवडणूक आयोगाच्या आदेशावर स्थगिती मिळवायची आहे, हा एक दुसरा पर्याय त्यांच्यापुढे असणार आहे। किंवा मग थेट एक कॉमन सिम्बॉल ऑर्डर जी असते त्यानुसार नव्या लोकसभा निवडणुकांसाठी एक नवं चिन्ह घ्यायचं आहे का हा प्रश्न आहे। आता शरद पवार गटाशी ज्यावेळी संपर्क करण्यात आला त्यावेळी ते म्हणाले की आम्ही सुद्धा आदेशाची वाट पाहत होतो, कारण आम्हाला लवकरात लवकर कामाला लागायचं आहे चिन्ह घेऊन आणि नव्या चिन्हाचा प्रचार हा लवकरात लवकर लोकांपर्यंत करायचा आहे आणि त्यामुळे ते सगळेजण एक प्रयत्न करत होते की आम्हाला लवकरात लवकर हा आदेश यावा आणि त्यानंतर मग आमचं जे काय असेल ते आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ। त्यानुसार आता काल आदेश आलेला आहे। आता या आदेशावरती त्यांच्याकडे एक पर्याय आहे, तो म्हणजे सुप्रीम कोर्टात जाणं आणि निवडणूक आयोगाच्या आदेशावर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करणं। आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आज ताबडतोब सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी धाव घेतील शरद पवारांचा गट। त्यामुळे स्वाभाविकच आता शरद पवारांची काय नेमकी भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।